हे तुम्ही बघू शकता तुमच्या डेस्कवरती jalna.nic आपल्या जिल्ह्याच्या मुख्य साईटवर प्रत्येक जिल्ह्याच्या तुम्ही जाऊन आपल्या कुंभी नोंदी शोधू शकता। जालनाच्या मुख्य साईटवरती मी गेलेलो आहे। तुमच्या डेस्कबोर्डवरती तुम्हाला समोर दिसत आहे। त्यानंतर लगेच तुमच्यासमोर मुख्य पेज ओपन होऊन तुम्ही बघू शकता तुमच्या जिल्ह्याचे जे डेस्कबोर्ड ओपन झाल्यानंतर ठळक अक्षरात असं पर्यटनच्या बाजूला आणि दस्तावेजच्या मध्ये कुंभी नोंदीचा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे। त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर कुंभी नोंदी आढळलेले महसूल अभिलेख हे सरकारने ऑनलाईन केलेले आहे। मग तुमचे जेवढे तालुके असतील जिल्ह्यातील ते तुमच्यासमोर ओपन होईल। माझा भोकरदन तालुका असल्यामुळे माझं भोकरदन तालुक्यावर क्लिक केलं आणि माझ्यासमोर आता जेवढे काही पुरावे असतील भोकरदन तालुक्यातील त्यांचे पूर्ण PDF जे ऑनलाईन केलेले आहे ते लगेच आता तुम्हाला साईटवरती दिसेल। हे बघू शकता तुम्ही, हे जळगाव, जानेफळ, दाभाडी, खामखेडा, पिंपळगाव बारव, पिंपळगाव सुतार, पोखरी, टाकळी, हुर्डी, ओढत तांगडा, ज्या ज्या गावात ह्या नोंदी सापडलेल्या आहे अशा संपूर्ण नोंदी आता ऑनलाईन सरकारने केलेल्या आहे। शेतकरी बांधवांनो, आपल्या ज्या नोंदी आहे ह्या तुम्ही चेक करून तुम्ही तुमचे कुंभी प्रमाणपत्र काढू शकता। ज्यांच्या नोंदी आहे त्यांनी बऱ्याच दिवसाच्या मेहनतीनंतर ह्या लढ्याला यश आलेलं आहे। मराठा वाघ मनोज जरांगे यांनी ह्या नोंदी शोधण्यासाठी सरकारला भाग पाडलं, त्यामुळे अनेक लोकांना कुंभी प्रमाणपत्राचा लाभ आता याच्यातून मिळणार आहे। मी तुमच्यासमोर आता PDF ओपन करत आहे। PDF ओपन करण्यासाठी काही अडथळा येत आहे, कृपया थोडा विलंब होत आहे। तर आपण सर्वांनी हे आपले चेक करून सर्व मंडळींनी आपले कुंभी प्रमाणपत्र काढून घ्या। आपण आरक्षणासाठी खूप असा मोठा लढा उभारलेला आहे। तुमच्यासमोर मी काही आता एखादी PDF फाईल ओपन करतो आणि तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो। तर मंडळी, आपण सर्वांनी आपापल्या जिल्ह्याच्या कुंभी नोंदी शोधल्या। ज्या सरकारनं ज्या शिंदे समितीने काम केलं ते चांगल्या प्रकारे केलेलं आहे, त्यामुळे या समाजाला लाभ आता होणार आहे। तुम्ही बघू शकता आता तर मंडळी, आणि सगळ्या सोयऱ्याचा विषय राहिला तर सगळ्या सोयऱ्यांचा विषय, जर तुम्ही तुमचे प्रमाणपत्र काढल्यानंतर हे बघा तुमच्यासमोर आता इथं म्हणजे माऊस फिरत आहे, इथं हे पुरा ओपन होत आहे। मी थोडं झूम करतो बा। आणि मंडळी, जे तुमचे सगळे सोयरे असेल तुम्ही काढल्यानंतर तुमच्या सगळ्या सोयऱ्यांना तुमचे प्रमाणपत्रचा पुरावा चालेल आणि तुम्ही त्यांना एक शपथपत्र देऊन तुमच्या सगळ्या सोयऱ्यांना हे प्रमाणपत्र निघणार आहे। बघा तुमच्यासोबत मी एक PDF ओपन करत आहे। हे बघा तुमच्यासोबत एक PDF ओपन झालेले आहे। जे बी ऑनलाईन तुमचे जे केलेले असेल ते संपूर्ण त्याच्यामध्ये मोडी लिपीमध्ये आहे, आपल्याला समजणार नाही। मी याला थोडं वर घेतो, ते हे 13 पेजची PDF आहे। हे पूर्ण पुरावे आहे। बघू शकता ही मोडी लिपी आहे। सरकारला थोडा याला उकाला करायला वेळ लागणार आहे।